नमस्कार मित्रांनो. आजपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की सगळ्यात मोठा लपंडाव मनस्विनी खेळत आहे. पण मित्रांनो, सगळ्यात मोठा लपंडाव राजलक्ष्मी मा खेळत होत्या. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. तर रोज सकाळी मा कुठे जात होत्या? तर खऱ्या तेजस्विनीला भेटायला. राजलक्ष्मी माने तेजस्विनीचा जीव वाचवला होता. जेव्हा तेजस्विनी दरीतून खाली कोसळली होती, तर इतका मोठा ट्विस्ट आपण आजच्या भागात पाहणार आहोत. त्याचबरोबर आता तेजस्विनी कशी गायब झाली हे सुद्धा आपण आजच्या भागात पाहणार आहोत. आता ही जी नंदा आहे ती मनस्विनीच्या डोक्यावर बंदूक पण ठेवणार आहे. तर खूप काही पाहणार आहोत आपण आजच्या भागात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नाहीतर खूप इम्पॉर्टंट क्लू तुम्ही मिस कराल. तर आपण पाहतो आहोत लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजे 13 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तयार आहात का आजचा महाखुलासा बघायला? तर आजचा भाग सुरू होतो. कान्हाला तो फोटो दिसला असतो ज्यामध्ये तेजस्विनीने सेम अंगठी घातली असते जी त्या बाईने त्या दिवशी ज्वेलरकडे विकली असते. त्यामुळे कान्हा धडपडतच घराच्या बाहेर पडतो. तेव्हा सखी काही म्हणत नाही. पण थोड्या वेळाने आता सखी कान्हाला कॉल करते आणि त्याला विचारते की काय रे, मगाशी इतक्या घाईत का गेला? आता कान्हा काही बोलणार तर सखीला काहीच ऐकू येत नाही, कारण खूप पाऊस सुरू असतो बाहेर आणि त्यामुळे नेटवर्क कनेक्शन लूज होतं. आता सखी आणि कान्हा हॅलो हॅलो करतात, पण आता कोणाचाच आवाज जात नाही. कान्हाला वाटत असतं की नेटवर्क गेलं आहे, पण सखीचा फोन स्विच ऑफ झाला असतो. आणि बघा मित्रांनो काय होतं. आता कान्हाच्या फोनवर एक अननोन नंबर येतो. तर कान्हा त्या नंबरकडे बघतो आणि म्हणतो, हा कोणाचा फोन असेल बरं? त्या दिवशी या नंबरवरून मला कॉल आला होता, पण मी कॉलबॅकही नाही केला. आणि कान्हा त्या नंबरवर आता फोन लावतो. तर बघा मित्रांनो काय होतं. हा जो फोन आहे तो फोन तेजस्विनी उचलते आणि ते फोन उचलल्याबरोबर हॅलो असं म्हणते. आता कान्हाच्या लक्षात आलं बरं का, आणि कान्हा म्हणतो, हा आवाज हा तर मला ओळखीचा वाटतोय, असं कान्हा त्याच्या मनात म्हणतो. तेजस्विनी तिकडून परत बोलते, हॅलो कोण बोलतंय? आणि मित्रांनो, कान्हा ओळखून घेतो आता की हा तर तेजस्विनीचा आवाज आहे. कान्हा तसं त्याच्या मनात म्हणतो. तितक्यात आता ती बाई तिथे येते जिच्या घरी तेजस्विनी राहत असते. आता तेजस्विनी त्या बाईला सांगते की कोणाचा तरी फोन आहे ग, तू बाळाला झोपवायला गेली होतीस ना, तर त्या आवाजाने बाळ उठला असता म्हणून तुझा फोन घेतला, सॉरी हां. तर मित्रांनो, आता ही बाई हॅलो म्हणते आणि कान्हाच्या सगळं लक्षात येतं की तेजस्विनीचा पत्ता कुठे आहे आणि खरी तेजस्विनी नेमकी कोणाजवळ आहे. तर इथे आता दुसरीकडे ही मनस्विनी तिची आलिशान गाडी घेऊन नंदासोबत त्या ठिकाणी पोहोचते, त्या बिल्डिंगवर ज्या बिल्डिंगमध्ये खरी तेजस्विनी राहत आहे. पण मित्रांनो, भर रस्त्याने जाताना सुद्धा ही जी मनस्विनी आहे ती बंदूक अशी ताणून ठेवते तिच्या आईवर म्हणजे नंदावर. तर कान्हा त्याची बुलेट खूप फास्ट पळवतो. आता ही मनस्विनी आणि नंदा कारमध्ये असतात आणि कान्हा भर पावसात त्याची गाडी वेगाने पळवत असतो तेजस्विनीचा जीव वाचवण्यासाठी. आता गाडी चालवताना 2-3 वेळा नंदा म्हणते सुद्धा तेजस्विनीला की ती बंदूक बाजूला कर, तू गाडी चालवतेस ना. पण सरकार तिचं एकही ऐकत नाही. पण बघत राहा मित्रांनो, ही नंदा डबल क्रॉस करणार आहे मनस्विनीला आणि मनस्विनीच्याच डोक्यावरती ती बंदूक ठेवणार आहे. तर बघा कसं. आणि बघा मित्रांनो काय होतं. तो जो बाळ असतो लहान, तो रडायला लागतो. तर आता बाई म्हणते ती, काय हो ताई, आत्ताच बाळ झोपायला गेला होता, आत्ताच मी त्याला झोपवलं होतं आणि आत्ताच लगेच रडायला लागलं आहे, आज रात्र जागवणार वाटतं. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, नाही ग, तू एक काम कर, जरा जा बाहेर, त्याला मोकळ्या हवेत घेऊन जा, त्याला बरं वाटेल. त्यावर ही जी बाई आहे ती तेजस्विनीला म्हणते, ताई तुम्हाला सगळंच कळतं. तर मित्रांनो, ही जी बाई आहे ती बाळाला वागवायला, त्याला शांत करायला बाहेर घेऊन जाते आणि तेजस्विनी त्या बाळाचा शेवटचा लाड करते आता आणि म्हणते, ए पिनू, तुला बाहेर जायचं आहे का? त्याचा असा ती लाड करते. आता शेवटचं असं का म्हटलं कळेलच. तर प्रेक्षकांना आता काय होतं, आता जी आपली तेजस्विनी आहे तिला सखीची आठवण येते त्या बाळाला बघून आणि तेजस्विनी म्हणते, अगं मला सगळं कळतं, कारण मी पण एक आई आहे. माझ्या सखीची आई, ती कधी रडायची, का रडायची, मला सगळं माहीत असायचं, असं आता तेजस्विनी स्वतःला म्हणते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि खाली सगळे फोटोज पडले असतात.
सखी आता जमिनीवरचे सगळे फोटोज अशी जमा करते आणि त्यानंतर ती तिच्या आईच्या फोटोकडे बघते आणि ती इमोशनल होते. आता या फोटोमध्ये सखी लहान असते. तिकडे आता तेजस्विनीला पण सखीची खूप आठवण येत असते आणि दुसरीकडे आता सखीला पण तिच्या आईची आठवण येते. पण लवकरच यांची भेट होणार आहे. आता तेजस्विनीला असं वाटत असतं की ह्या दोघी म्हणजे तेजस्विनी आणि सखी दोघीही खूप लांब गेल्यात आणि आता तेजस्विनीची भेट कधी होणार सखीसोबत हे तिला माहिती नाही आहे. पण आता सखीसाठी तिची आई आता स्वर्गवासी झाली आहे. तर सखी म्हणते, आई मला माहिती आहे आपली भेट कधीच होणार नाही. सखी त्या फोटोकडे बघत म्हणते. सखी इमोशनल होते आणि म्हणते, तू किती काय केलंस माझ्यासाठी. तुझे ऋण मी या जन्मी फेडू शकणार नाही याची खंत मला कायम वाटेल. आणि म्हणूनच मी देवाकडे प्रार्थना करणार आणि त्याला सांगणार की पुढच्या जन्मी तू माझ्या पोटी जन्माला ये आणि मी तुझी आई होईन. खरंच खूप इमोशनल सीन आहे हा, खूप सुंदर. आणि सखी त्या फोटोकडे बघत म्हणते, मी सगळी कसर भरून काढेल आणि तुझा हात इतका घट्ट धरून ठेवेल की कोणी कधीच आपली गाठ सोडू शकणार नाही. पण कान्हा निघालाय त्याच्या मिशनवर. कान्हा आता भर पावसात त्याच्या गाडीने जात असतो आणि दुसरीकडे ही जी सरकार आहे ती पण आपली BMW फास्टमध्ये पळवते. आता पहिले कोण पोचतं हे बघूया. तेजस्विनी आणि सखी एकमेकींच्या आठवणीमध्ये रडत असतात आणि जी नंदा आहे ना ती सरकारकडे एकटक बघते पूर्ण रस्त्याभर, कारण ती घाबरत पण असते. तर आता सरकारच्या लक्षात येतं. सरकार विचारते, काय आहे, कुठे आहे, रस्ता सांग, असं ती इशाऱ्यातच चुटकी वाजवूनच सांगते. तर नंदा म्हणते, अगं ते डाव्या बाजूला. आणि बघा मित्रांनो काय होतं. आता तेजस्विनी तिचं काम करत असते. ती घड्या वगैरे करते कपड्यांच्या आणि तितक्यात तिथे आता मनस्विनी आणि नंदा येतात. आणि बघा मित्रांनो ही नंदा कशी हुशारी करते. नंदा मनस्विनीला म्हणते, वर आहे तुझी बहीण, जा बघ जाऊन. तर मनस्विनी तिच्या गाडीतून खाली उतरते आणि हळूहळू त्या बिल्डिंगकडे जाते ज्यामध्ये तेजस्विनी आहे. आणि या मनस्विनीच्या लक्षात येतं की ती या आधी पण या जागेवर येऊन गेली आहे, पण तिला नीट आठवत नसतं. ती आता आठवण्याचा प्रयत्न करते तर मासेवाली इथेच लपली होती हे तिच्या थोडं थोडं लक्षात येतं. आणि बघा मित्रांनो आता काय होतं, मनस्विनी हळूहळू आता पायऱ्या चढून वर जात असते. विजेचा कडकडाट होत असतो आणि मग अचानक सरकारचा पाय एका काचेच्या बाटलीवरून घसरतो आणि ती जी बॉटल आहे ती फुटते. आता त्याचा जोराचा आवाज होतो. मित्रांनो हा सीन लक्षात ठेवा. दुसरीकडे नंदा कारमध्ये बसली असते आणि तिला खूप भीती वाटत असते. आता सरकार त्या बाईच्या घरात जाते आणि तिथे जाऊन बघते तर काय, तिथे कोणीच नसतं. पण ही हुशार नंदा आता मनस्विनीने ठेवलेली गन जी कारमध्येच असते ती गन तिच्या हाती घेते मनस्विनीचा जीव घेण्यासाठी. तर दुसरीकडे ही सरकार अख्खी खोली चेक करते पण तिथे कोणीच नसतं, कारण ती जी बाई आहे ती बाळाला शांत करायला खाली गेली असते आणि तेजस्विनीला गायब केलं असतं आपल्या कान्हाने. तर बघा मित्रांनो कसं आणखी एक मोठा खुलासा होणार आहे. तर मनस्विनी मोठ्याने ओरडते, तेजस्विनी कुठे आहे तू. तर अचानक मागून नंदा येते आणि मनस्विनीच्या डोक्यावरती बंदूक ठेवते आणि मनस्विनीला धक्काच बसतो की नंदाने तिला पुन्हा एकदा डबल क्रॉस केलं आहे. आणि नंदा डायरेक्ट बंदूक घेऊन मनस्विनीच्या मागे. तर काय होतं, आता ही नंदा मनस्विनीला म्हणते, तुझ्यामुळे माझ्या हातातून तेजस्विनी निसटली, मी आता तुला सोडणार नाही आहे. नंदा आता तिच्या दोन्ही हाताने बंदूक पकडते आणि ती ट्रिगर दाबणारच असते आणि तिच्या आवडत्या मुलीचा जीव घेणारच असते. पण काय होतं, नंदा ट्रिगर दाबते पण त्यातून गोळी निघतच नाही. आणि आता नंदा थोडी घाबरते. ती 2-3 वेळा ट्रिगर दाबते पण त्यामध्ये एकही गोळी नसते. नंदाच्या आता लक्षात येतं आणि नंदाचं तोंड आता बघण्यासारखं होतं. आता ती खूपच घाबरते कारण तिला माहिती आहे की तिची मुलगी आता काय करणार आहे. तिला याचा अंदाजा आला असतो ऑलरेडी. आणि बघा मित्रांनो आता तो थरारक सीन. नंदाचा खरंच जीव गेला की नाही याची आतुरता आपल्या सगळ्यांना होती. आणि आता मनस्विनी नंदाच्या डोक्यावर अशी बंदूक ठेवते आणि नंदाला म्हणते, एकसारख्या दिसणाऱ्या 2 बहिणी असू शकतात तर एकसारख्या दिसणाऱ्या 2 गन असू शकत नाही. मी मुद्दाम गोळ्या नसलेली गन माझ्या ड्रॉअरमध्ये ठेवली होती
म्हणजे मनस्विनीला आधीच अंदाजा होता की तिची आई म्हणजे नंदा काय करू शकते. मनस्विनी नंदाला म्हणते, मला तुझा प्रामाणिकपणा बघायचा होता. अँड गेस व्हॉट, तुझा प्रामाणिकपणा मला दिसला. नंदा आता तू गेली. मनस्विनी नंदाच्या एकदम सेंटरमध्ये डोक्याच्या तिथे बंदूक ठेवते. आता नंदा म्हणते, अगं मी तुझी आई आहे ना गं, मी तुझी आई आहे, असं नको करू. नंदा आता विनवण्या करते पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. आता मनस्विनी एकदाही विचार करत नाही आणि डायरेक्ट तिच्या जन्मदात्या आईवर ती बंदूक चालवते आणि तिच्या स्वतःच्या आईचा ती जीव घेते. खूप भयंकर सीन होता मित्रांनो, तुम्ही टी व्हीवर नक्की पहा. तर काय होतं, नंदाच्या एकदम डोक्याच्या मधोमध अशी गोळी लागते आणि नंदाचा जीव जातो. नंदा आता तशीच खाली कोसळते आणि मनस्विनीला थोडं पण वाईट वाटत नाही. आणि आता नंदा ऑलरेडी मेली असते आणि ही जी मनस्विनी आहे ती नंदाच्या जवळ बसते आणि म्हणते, येड्याची जत्रा शेवटी मेलीच. मस्त अशी गालावर हात वगैरे ठेवून म्हणते ती. आणि ती नंदावर हसते, आता नंदाच्या प्रेतावर हसते. पण आता काय होतं, आता मनस्विनीला डाऊट येतो. मनस्विनी म्हणते, खरंच तेजस्विनी जिवंत आहे की या म्हातारीने मला मूर्ख बनवलं. आणि मित्रांनो, आता आपल्याला जबरदस्त सीन पाहायला मिळणार आहे. आता कान्हाने तेजस्विनीला गायब करून एका सेफ ठिकाणी आणलं असतं. अशी ती गोडाऊन वगैरे सारखी जागा असते बरं का. तिथे आता कान्हा येतो आणि त्याचा विश्वासच बसत नाही की खरी तेजस्विनी कामत ही जिवंत आहे आणि आपल्या समोर उभी आहे. आणि आता आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा ही मनस्विनी नंदाला घेऊन त्या बिल्डिंगजवळ पोहोचली होती त्याच्या थोड्याच सेकंदाआधी कान्हा तिथे येऊन पोहोचला होता. आणि सगळ्यात आधी त्याची नजर तेजस्विनीवर पडली होती. तो असं तेजस्विनी कामत त्यांनी अशी हाक मारली होती आणि तेजस्विनी आता मागे वळून बघते. आणि कान्हा तेजस्विनीला पाहून हपचप होतो. त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि कान्हाचं तोंड उघडच्या उघडच राहिलं असतं. आणि त्याचवेळी तेजस्विनीच्या हातातून कपडे पण खाली पडतात, कारण तिला पण धक्काच बसतो कान्हाला समोर बघून. तिला याची कल्पना नसते की कान्हा एक दिवस येईल आणि आपल्याला शोधून काढेल. पण मित्रांनो, तेव्हाच काय झालं असतं, जेव्हा सरकारचा पाय काचेच्या बाटलीवरून घसरला होता तेव्हाच कान्हा आणि तेजस्विनीच्या लक्षात आलं होतं की कोणीतरी आलं आहे. आणि तेव्हाच कान्हाने तेजस्विनीचा हात धरला होता आणि तिला तिथून पळवलं होतं आणि तिचा जीव वाचवला. आणि मित्रांनो, आता प्रेझेंटमध्ये कान्हा म्हणतो तेजस्विनीला, तुम्ही जिवंत आहात. तुम्ही इतके दिवस कुठे होतात, तुम्हाला आम्ही कुठे कुठे शोधलं तुम्हाला माहिती आहे. पण साईबाबांनी मला कौल दिला होता की तुम्ही जिवंत आहात. आणि बघा, नियतीने आपली भेट पण घडवली. पण मित्रांनो, सगळ्यात मोठा ट्विस्ट असून बाकी आहे. आता कान्हाच्या मनात बरेच प्रश्न असतात. तो म्हणतो तेजस्विनीला, मला कळतच नाही आहे की तुम्ही त्या ठिकाणी कसे पोहोचलात आणि तुम्ही एवढ्या उंचावर पडूनसुद्धा कशा वाचलात. तर अचानक आता एक आवाज येतो तिथून, मी सांगते. आता कान्हाची नजर त्या बाईकडे पडते आणि त्याचा आवाज ओळखीचा असतो. त्याला तो आवाज ओळखीचा वाटतो. आता तेजस्विनीसुद्धा मागे वळून बघते. तर मित्रांनो, राजलक्ष्मी मा स्वतः तिथे आल्या असतात. कान्हा त्याचा एक पाऊल मागे घेतो. कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच्या माला तिथे बघून. त्या गोडाऊनमध्ये जिथे या क्षणी कान्हा आणि तेजस्विनी आहेत. आणि खऱ्या लपंडाव राजलक्ष्मी मा खेळत होत्या. राजलक्ष्मी मा आता रिव्हील करतात आणि कान्हाला म्हणतात, कसा वाटला माझा लपंडाव. पण कान्हाला थोडं वाईट वाटतं. कान्हा म्हणतो, मा तुम्ही माझ्यासोबत हा लपंडाव खेळलात, म्हणजे तुम्हालाही माहिती होतं की तेजस्विनी कामत जिवंत आहे. तर आता तेजस्विनी उत्तर देते आणि कान्हाला म्हणते, मी यांच्यामुळेच जिवंत आहे. जेव्हा मी दरीत पडले तेव्हा मला मानेच वाचवलं. कान्हा आता त्याच्या माकडे बघतच राहतो. आणि खरंच मित्रांनो, आज तर राजलक्ष्मी माने कमालच केली. तर मा रोज सकाळी भेटायला तेजस्विनीला जात होत्या. हे आज फायनली रिव्हील झालंय. पण असा विचारही नव्हता केला की तेजस्विनी कामतचा जीव राजलक्ष्मी माने वाचवला असेल. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात तर आणखीच धमाका होणार आहे. कान्हा त्याचं सत्य तेजस्विनी कामतला सांगणार आहे की तो राघव कामतचे बेस्ट फ्रेंड म्हणजे देवदत्त किर्लोस्कर यांचा मुलगा
कबीर किर्लोस्कर आहे. आणि दुसरीकडे ही मनस्विनी तिच्या आईचा मृतदेह गाडते आणि खूप खुश असते ती हे सगळं करताना. तिला काहीच वाईट वाटत नाही की तिने एक खून केलाय आणि तोही स्वतःच्या आईचा. आणि सखी आता हे प्रूव्ह करणार आहे की जी मनस्विनी आहे तिची खरी आई नाही आहे. तर खूप काही पाहायला मिळणार आहे आपल्याला येणाऱ्या एपिसोड्समध्ये. आपल्याला माहितीच होतं की सखी जेव्हा ॲडमिट होती, मनस्विनीने जेव्हा सखीचा ॲक्सिडेंट करवला होता तेव्हा तर तिला कान्हाने वाचवलं होतं. पण एकदा तिचा खरोखर ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तिचं खूप ब्लड गेलं होतं. आणि मनस्विनी सखीचं या दोघींचंही ब्लड ग्रुप मॅच होत नाही. म्हणून त्यावेळी तुम्हाला आठवत असेल तर मनस्विनीने तिथे तेजस्विनीला नर्स बनवून आणलं होतं सखीला रक्त देण्यासाठी. आता सखीच्या हे लक्षात आलं आहे आणि सखी असं ठरवते की ब्लड ग्रुप मॅच करून बघायचं. आणि मनस्विनीचं ब्लड ग्रुप तर वेगळंच येणार आहे. सो मनस्विनी रिव्हील होईल. तर बघूया मित्रांनो, आता खूप मोठा खुलासा झाला आहे. त्यानंतर येणारे एपिसोड्स तर आणखीच भारी असतील. आता सखी आणि तिच्या आईची लवकरच भेट होईल अशी आशा आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप धन्यवाद. भेटूया उद्या एका धमाकेदार एपिसोडसोबत.